गजरा पहनेंगे अभी। तू मत डर, तेरी बाइक को नहीं खुश होगी वो। अरे बाइक को मेरा अभी तक चाबी भी नहीं हुआ, बाइक को किधर चलाऊं मैं? अरे इतना मत समझ के किधर जाता है तू? मैं जा रहा हूं अपने आइटम को मिलने, तू आएगी तो बोल। सीमा नक्की 8 वाजता बँडर पंपामध्ये हा नक्की नक्की कन्फ्युज करूया फार ओल्ड फॅशन असते ते आज शुक्रवार आहे की देवीला कधी घाल घातला? माझे सगळे देव ऑनलाईन आहे तुझ्या पण मी ऑनलाईनच करते आजकालच्या लोकांना देवा धर्माचं तर काय उरलंच नाही. गजरे घ्या, घाचे की गजरे घ्या. डोंगराची हवा आईला तू इथं आहेस होय? आरशे म्हणजे तुला किती वेळा सांगितलं असं उशिरापर्यंत इथं थांबणं बरं नव्हं. हा लोकांच्या नजरेला वाईट असते जा की बिगी घरला. अरे 4-5 उरले पिकनिक नाही जाता माझा. अरे ते 4-5 जाऊ दे चल जा पटापटा घरला. हो साहेब हो तुमची बॅग ठेवतो टॅक्सी मध्ये चला पटापट या आणि हा पै कमी द्या पटापट चला. अरे शेवंता तू अजून इथंच आहेस होय? तुला किती वेळा सांगितलं असं उशिरापर्यंत इथं थांबणं बरं नवं. लवकर बिगी घरला जात जा. लोकांच्या नजरा हे बंगाळ असते तो कसे बघतात सगळं आपल्याकडे असं बरं. लोकांच्या नजरेला मला काय करायचंय? तू आहेस ना माझा दादल्या. दादल्या माझ्यावर लाईन मारती होय. अरे वा शेवंता. म्हणजे काय आपण मेहनत करतो अशी बॅग उचलते म्हणून काय आलं आपले कमी दिल आहे दिल समजे ना. तुला समजतं ते नाही का ते दिशाला बघ सकाळच्याला उठून पेपरचा स्टॉल लावतो आणि सांजच्याला नटून खटून मोठीला तोंडाने फिरवतो किंवा सिनेमा दाखवतो आणि तू आहे बॅग घेऊन सायकल तिकडे पळत असतो अख्खा दिवस. ए बाबा हमको मेहनत करने का पैसा कमाने का क्या? मुंबई में हमको फ्लैट लेने का बच्चे पैसा करने का और किसी से पेपर नहीं डालने का समझे ना. अच्छा मला सांग 2000 कसं दिलं? मला फुकट. ए बाबा आपल्याला फुकट विकट नाही आपण आहे ना तिकडे मेहनत करतो पैसा कमवतो पैसा घे आणि मला गजर दे चल 2 गजर दे मला. अरे 2 गजरे? होय पण तुला होय. अरे ना तुला बायको आहेत ना कोण आहे कोणाला देशील 2 गजरे? अरे बाबा आपण सांच्याला जातो विठोबाच्या देवळात तिथे त्याची रुक्मिणी हाय तिच्या चरणाशी एक गजर वाहिलं की कसं बरं वाटतं. आणि दुसरं तुला अरे लाजली रे शेवटचा कसली लाजली. हा वा अरे वा हे कुठं चालली? थांब एक शेवट थांब ती कुठं चालली? अरे माझी शेवटची गाडी चुकी आहे ती जाते. अरे बाबा जाऊ तुझी गाडी किसाची बाईक गेली अशी बुरून मस्त जा अशी सेल्फी बिल्फी काढा चल की लाजली. हा शेवंता ए गार बॅग थोडी सारखी गजर आहे. ए शाणे अरे मेरे बच्चे लोगों को बोझा उठाने क्यों नहीं देते हैं? अरे हाँ तेरे बच्चे लोग वो अरे 30-30 रुपया में बोझा उठाते तेरे बच्चे लोग हम लोग को परवड़ता है क्या? अरे ये हम लोग को परवड़ता है इसलिए वो लोग करता है तेरे को परवड़ता है तो तू कर मत ना. ये बाबा हम लोग को ऐसा हाउस नहीं है समझे ना. हम लोग को गवर्नमेंट ने बोला है 100 रुपया 200 रुपया महीने लेने का इसके लिए लेते हैं समझे क्या? अरे गवर्नमेंट का मेरे को बोल मत. वो लोग को पेट नहीं है क्या? मेरे जैसा वो लोग को भी पेट है वो लोग को भी कमाना पड़ता है. अपने को क्या करने का है बाबा हमको न मिलना है. तेरे लोग वहाँ से यूपी बिहार से आते समझे क्या? हम लोग को दिला दिया हम लोग ऐसे काम करते हैं बाबा. हाँ तेरा बहुत छानपट्टी हो रहा है. तेरी छानपट्टी की वजह से ना मेरा कमीशन का घाटा हो रहा है. अरे छानपट्टी नहीं हमको बिल्ला दिया है ना. हम लोग प्रामाणिकपणे काम करते हैं. तेरे बच्चे लोग क्या उठा के भागे तो क्या करने का? मेरे को अभी बोल के रखता है. देख मेरा ना इधर आजू बाजू पॉलिटिक्स में भी बहुत पहचान है. ज्यादा छानपट्टी करेगा ना तेरे को इंदर ही ठोकेगा. हाँ खोलता ना एक खिलाए का ठोकने के लिए चल. दादर स्टेशनवर परप्रांतीय हमाल आणि बिल्लाधारी हमाल यांच्यामध्ये कडाक्याची झुंबली. परप्रांतीय हमालांच्या दादागिरीविरुद्ध बिल्लाधारी हमालांनी आज संप पुकारला होता. त्यामुळे आज बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांचे अतोनात हाल झाले.
विशेष करून वृद्ध प्रवाशांना मात्र खूपच त्रासास सामोरे जावे लागले. रेल्वे मंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर बिल्लाधरी हमालांनी आज आपले आंदोलन मागे घेतले. आता वळूयात पुढील बातम्यांकडे. कोकणात अवकाळी पावसामुळे आंब्याच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांना खूप मोठा तोटा सहन करावा लागणार आहे. मुख्यमंत्र्यांनी भरपाईची हमी देण्याबद्दल शेतकऱ्यांच्या रे कधी कामाई होतं नी हा कधी कामा होतं नी सार्वजनिक पूजेचं असलं झंगाटच असतं रे. कोणाक जबाबदारी घेऊ नको. अरे पांड्या माय तुका मी सकाळी सांगितलेली पताका लाव आवशीच्या दगडाचे पताका लावतस हा कधी करतातस तू कधी करतात चला आता नाही असा सगळी लोक खोळापली देव खोळापलो लवकर कामा हो गई तुझी हा थोड्या वेळ चलय पताके लावून लाव हवे हवे हा शानू बाबू बाजूरे करशील ना. अरे लोकांनी आपला विश्वास ठेवला आपल्यावर बघा हा चला ठीक आहे बाबा सगळा काम बोलता काय केल्या अजून माणसा पण नाही तिकडे डुप्लिकेट समजला गंमत केलंय रे मी आपली गंमत करू काय आणि गंमत यो जीवनाचा पाया असा बरं आहे बघा बाळनो आपला पूजा करूच या पूजा म्हटल्यावर काय संगीतीला एक काम करशात तुम्ही काय करायचा त्या राजगुरूकडे जायचा तबलो हार्मोनियम घेऊन यायचं पण माझं नाव सांगा ते बाकी तुला जेव करतील पण तबलो आणि पेटी हात लावून द्यायचे नाही समजला. चांगले बाबू शाने असच ना जावा मोबाईलवर फालतू टाइमपास नाही करायचो पटकन जावा घेऊन यावा. जबाबदारी बिट्टू माया जो गेलो अरे तुझी आज उंची होतं दिसतलच कसं माका काय झालं सांग बाबू माका सांग तुला दिलेली कामं केलंस नाही कधी करतो रे आता काय उद्या पूजा हे बघ प्रसादासाठी तो पान आणि दोन आम्ही तिसरा नको कामं माझं उद्या थांबायचे चला कामाचं दिलं पांड्याची गजाल घेतली पांड्या अजून थयच राहतो ना अरे मेने एवढा खाऊन एवढा पोट वाढवलंस कधी तुझा हात उचला रे या अरे अक्षर माझ्या उल्हासच नाही बरं आता जाऊन पूजेचं सामान काय काय आणलं मला सांग धूप आणलं कापूस अगरबत्ती आणलंच काय हा काय करतो रे पूजा कशी करणार सगळा मीच करू हा माका तू असं समजलंस काय रे हा झुकेंगा नाही साला कामा करणार पांडुरंग 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 इथला रामकृष्ण हरी जनार्दन आहे बाबा. अरे पांडुरंगा हे काय आहे आणलीस आमच्यावरती अरे ते परप्रांतीय 30-30 रुपयात कामं करतात हा आणि आम्ही काय करायचं अरे आम्ही 100 रुपये मिळतो म्हणून का आम्हाला कामं नाही आम्हाला पोच बिस्तर उतरायला काय नाही हा आम्ही आमच्या पोटावरती पाळण्याचं कर बाबा तुला सांगतो तू जर त्यांचं किसन का नाही म्हणून इथं बसलास हा पांडुरंग काय की तुझं ऐकणार नाही इथे ये माझ्या संगती जरा बोल हा पांडुरंगा तू आमचं ऐकू नका पण आमची शेवंता आमचं समजा ऐकते हा शेवंता तू इथं आहेस रे आज सकाळपासून तुला शोधत होतो मी कुठे होती अरे होतात कुठे तू 2 दिवस किती वाट बघत होती मी तुझी अरे हा अरे काय झालं आपल्याला लय मोठं आनंद आलाय असं फायटिंग सीन वगैरे झाले एकेकाला चांगला म्हणलाय धरून आणि कशाला त्यांच्या नादी लागतोस तू कशाला नादी लागतो आमचा लीडर आहे बाबा तो मराठी माणसासाठी उभा आहे त्याच्या संग मी उभा आहे समजलं ना हे बघ मी तुला खरं सांगते हा. हे लीडर लोक ना सगळे असेच असतात लोकांच्या भांडणे लावतात आणि स्वतःची गोडी भाजून घेतात तुला किती वेळा सांगितलं त्यांच्या नादी लागू नकोस अरे कसा हाय शेवंता आपण मी त्याच्यात आपली पोळी भाजून घ्यायची समजलं का हा तुला सांगतो अरे हे बघ हा. आपण ना गरीब माणसं रोज कमवायचं आणि आपल्याला रोज जेवायचं एक दिवस पण काम नाही केलं तर आपण खाणार नाही अरे ते सगळं बरोबर आहे पण मी म्हणतो ते खरं आहे की नाही आता मला एक खरं उत्तर दे हा. तू त्यांच्या नादी लागून रात्री जेवला पण नसशील अरे होय खायला विसरतो अरे त्याचं काय झालं काल ते आम्ही ते फायटिंग केली ना त्याच्यानंतर माझी बॉडी लेफ्ट पेन करायला लागली म्हटलं एक रात्री मस्त वडापाव खाऊया वडापाव खाल्ला आणि मस्त मधलं होतं ना तुला कसं कळलं मला सगळं समजतं आणि मला सांग ते वडापाव काय जेवण असतं हा ते तर आहे माहिती होतं बघ
प्रत्येक सण तुझी आठवण येते हा येडी. तसं मी तुला फोन केलेला पण तुझा फोनला लागत नव्हता. अरे त्याचं काय झालं त्या राड्यामध्ये आपला फोन पडला आणि तो तुटला ती माझ्याकडे रिपेअरिंग करायला दिला म्हणून तो लागला नाही. काय रे अशी करते? त्यांच्या नादी लागून स्वतःची पण वाट बघणं लागतं. मोबाईल पण खूप संपलेला. तिने नको घे. नो रामा पाप बुद्धू स्वामी शिकलो स्वामी. अरे बाबा दुसऱ्यांदा अरे बाबा गर्दी मुंबईची बाबा स्टेशन रेसी पाहिजे रिडेव्हलपमेंटला गेलं पाहिजे. हो ना अयो तिकडे पण शिकल आहे. अरे बाबा आपण लेडी सुवासिनी शिकणे बाबा एकदम गड बायकोनी भरले कपडे की गडड कळत नाही. हो बाबा हो बाबा मम्मी मम्मी अरे एकदम अरे बाबा देव तुझं मोठं करेल मोठं आयुष्य आयुष्य मोठं करेल. आयुष्य मोठं करायचं म्हणतो. आयुष्य म्हणतो वर्तमान भविष्य जाणतो. भूत भविष्य आम्ही जाणतो. आम्ही चेन्नईचे एकदम ज्योतिषी प्रसिद्ध. हो हा आम्ही सगळं जाणतो. आम्ही अनुष्का आणि विराट कोहलीचं भविष्य आम्हीच ठरवलं. अरे आणि त्यांचं टुकर आम्हीच सांगितलं. आणि मुंबई इंडियनची वाट लागेल ते पण मीच सांगितलं. बरोबर त्यामुळे तुम्ही भविष्य सांगता. आम्ही प्रसिद्ध एकदम चेन्नईचे. आमचं पण भविष्य सांगा ना. तुमचं पण भविष्य सांगेन त्याचं पण भविष्य सांगेन आणि दोघांचं टक्कर सगळं सांगेन. अरे बाबा ती बॅग जेव्हा ती बॅग खालती ठेव एकदम चायनीज बुद्धासारखं उभं राहिलं. आता बॅग ठेवली ज्योतिषी सांगणार पाचशे देणार नाही. अरे तुमच्यासाठी सर्व्हिस फ्री फ्री हा दिली. हो बाबा काय हात हा शनी हा शनी खूप त्रास देतो तुम्हाला. गेले आठवडाभर त्रास दिला. हा खरं आहे. 2 दिवस राडा झाले एकेकाला आणलाय आणि आम्ही ज्योतिषी आहे बरोबर सांगतो. बाबा मुक्तस्वामी शिकऱ्यांना शुक्र हा गुरु तुमचा एकदम जड एकदम डबल ग्रॅज्युएट. डबल ग्रॅज्युएट झाला असा. एकदम बरोबर बोलला. दुसरी मध्ये डबल टाइम फेल झाला. बाबा तुमचं चुकत नसतं पण तरी तुमच्यामध्ये काहीतरी डबल कला आहे. अरे डबल कला आहे ना. ही काय आमची एक कला. दुसरी 2 नंबर कला आमची भजन काय अय्यो म्हणजे टुकर आणि ती लता मंगेशकर टुकर पुढे सांगतो. बाबा शुक्र तुमचा शुक्र एकदम स्ट्रॉंग. तो बुद्धला भेटतो आणि तुम्हाला 5 वर्षांनी पुढच्या येतो एकदम खूप पैसा एकदम बिझनेस एकदम पण 5 वर्षांनी एकदम गडबड शुक्रांना 5 वर्षांनी काहीतरी गडबड आणि राहू केतूला फिरतं आणि शनी मंगळला चढतं आणि मग सगळं फिरतं. चेन्नई एक्सप्रेस थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म नंबर 5 वरून प्रयाण करेल. प्रवाशांना सांगितलंय पण 5 वर्ष त्याच्यात सगळं फिरतं. काय त्याला विचारते येणार ज्योतिषी बाबा काहीतरी सांगते. अरे पण तू त्याला खरं सांगतो. ये बाबा तुमच्या काय ज्योतिषी असं कुठं होतंय काय 5 वर्षानंतर फिरायला की हे फिरेल आपण कुठं फिरणार नाही कसली गोष्ट करायची. खरं बोललेलं असेल तर अरे जाऊ दे तू काय घेऊन नसली. मांडल्या पेंढारकरची नशीब उले किले नेहमी ते जेवण खाऊन येतात ना चांगलंच नाही
आणि हिला सांगतले मी उपाशीच येलोय जेवण खाल्ले असतं आणि हे परत डबल ताव मारतो दाखवता म्हणे पूजा तर पार पडली आहे इतराची पण आता तर भजन तर म्हणा गया ए पोरांनो काय आणलंस की नाही आणतोय अरे वा चांगला काम केलंय ठेवा हे ठेवा व्यवस्थित ठेवा अरे भजन कीर्तन केला काय ठेवा व्यवस्थित पोचता ठेवा व्यवस्थित ठेवा ना वा चांगला काम केला रात्री या तुमचा दिलंय ना तुमचं नशीब तुम्ही आज लॉटरी काढा लॉटरी लागतं ती समजला व्हेरी गुड बरं त्याला बसा बघूया आता ना मस्तपैकी भजन म्हणते बघा आता म्हणतोय भजन ना ते ऐकणार का हुशार अरे गनोबा कुछ तो ना क्या रोज क्या की भजन सुना है कुछ तो अलग सुना अरे रोज नव्या वया काय या अरे जुना तर सोना असता अरे आमच्या कोकणात काय माहिती नाही यार म्हणजे अभंग असतं कवळणी असतं हा? गजल असतात असतो वाजवते ना आपण म्हणलं तर समजलं अरे गनोबा ना रोज पे है अपन ताली मार के पीछे से कल्टी मार दे चल जल्दी काय ताली मारते पिछे काय नाही तुम्ही करा तुम्ही करा मोबाईल वर दिवसभर बघा आता नवीन कसं गाणं येतं हा हा ऐका हो गणोबा नमस्कार मी संजय पाटील पाटील होय, हा. काय म्हणतोय येणं कसं केलं होय एक भजन म्हणतो असं म्हणलं भजन म्हणतो ना हा, हा. मग बघा याचा ठाव का काय भजनला होय होय आहो मी स्वतः लिहून ते भजन शिकलास मग होय ते क्लासेसला जातो ना इकडे म्हणजे काय करतो काय याचा म्हणजे तुला याच्यात काहीतरी करिअर वगैरे करून जा हा, हा. बस बस म्हणू नाही ना आधी देवाच्या पूजा कर काय नारळ बिरळ आणलं काय नाही नारळ नाही आणला मग एक काम कर आधी आपली पूजा कर एक कारण नाही म्हणजे संसदे होय हा हा. वेळ काय जेव बसलास काय बरा हा म्हणजे गाणं घालूया आपण होय महाराजा म्हणायचा दंका होय, होय. काय डाब काढी अरे बाबा. द्या इकडला महाराजा होय महाराजा. आज या ठिकाणी पूजा ठेवलेली असा होय महाराजा. मान्यतेकडे घे होय महाराजा. इथे जमलेल्या सगळ्या लोकांना सुखी ठेव होय महाराजा. चांगलं आरोग्य दे होय महाराजा. पोरांचं चांगलं शिक्षण गावाने होय महाराजा. मोबाईलच्या मागे जाऊ नये नको होय महाराजा. आमची पोरं परदेशात होय महाराजा. आता चांगला यश गावाने होय महाराजा. ज्या मंडळात जो नवीन रिडेव्हलपमेंटचं प्लॅन केला होय महाराजा. सक्सेस होऊ दे होय महाराजा. त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ दे होय महाराजा. आणि ह्यो जो पोरगो होता आमचो संजय त्याला चांगली बुद्धी दे त्याला चांगली नोकरी मिळाले चांगली बायको मिळाले 5-6 पोरा फटाफट होणे होय महाराजा. कमी झाली 8-10 पोरा आणखीन फटाफट होणे भजन म्हणजे काढायचं काय बरं एक काम कर आता ज्या कामा केलंस त्या गाणं एकदा फक्त घेऊन जा चला होय. निघालो. व्यवस्थित मांडलं परत टाळणी करायचं मध्ये जर मोबाईल काढला तर दुसरीकडे बरं बुवा काळी तर द्या हा म्हणते हा हा चालू करा या चालू रे होय होय मी लिहून छान छान होऊन जाऊ का परत एकदा बरं परत जरा एकदा काही
नीट लिहून किती भजनं लिहिले तशी अशी एक 10-15 लिहिली आहे. 10-15 म्हणजे तर तुझ्याकडे कॉपीराईट पण असतील त्याचे. हा अरे कॉपी ते बुवानी दिली ना कॉपी ती लग्नाच्या आधी मस्त करून ठेवली. हे तर कुळच आहे. अरे मेले ती कॉपी नाही, कॉपी म्हणजे हक्क येत आहे भजनांची. नाही बुवा, ते काय असतं ते आपल्याला नाही माहिती. हे बघ मी तुझी भजनं मी ऐकली. हा मी आता उद्या जाऊन मी ती विकली. हा. तू काय करणार आहेस? तुझा काय फायदा त्याच्यात? अरे होय याचा विचारच केला नाही आपण. होय होय बरोबर आहे. बघ त्या एका भजनाचे 1 लाख रुपये देतो मी. हो. देशील मला? 1 लाख आणि 15 गाडीचे 15 लाख म्हणजे तो बाबा बोलेगा पैसे कमवणार. अरे तो बाबा बी खुळा आहे आणि लोही खुळा आहे. 1 लाख म्हणजे 15 लाख देणार ते पण भजनाचे. काय बोलतो अरे संजय ना येडा वेडा नाही आहे. इंडियन आयडलचा जज आहे. आपलं नाव काय बुवा? बरोबर ओळखलं मला. मी इंडियन आयडलच्या 2 सीझनला जज होते. हे माझं नाव शरण कुमार. हो आता माझं काम तुम्हाला सांगतो काय. तर आपली भजनं वगैरे असतात. हो. ती मोठ्या मोठ्या यात्रा लागतात. पंढरपूरची, कोल्हापूरची, आंगणेवाडीची. अरे बुवा, त्या गावची, आमच्या गावची या. या सगळ्या जत्रेमध्ये आपले म्युझिक अल्बम आणि लॉन्च होतात. व्हिडिओज पण असतात हा. होय होय. हा. वा. आणि तुझ्यासारखे असे छोटे छोटे कलाकार शोधून मी त्यांना मोठं करतो. अरे वा. अरे हे शेवंती मोठे साहेब अरे पाया पण घ्या. अरे sis wait अरे बहना बहन प्लीज बाबा आधीच प्लीज हां अरे आता तुला मी ॲडव्हान्स देतो. उद्या ये माझ्या स्टुडिओवर सकाळी 10 वाजता. होय चालेल येतो येतो. हे कार्ड घे माझं. हां तिकडे विचारतील. हां. चला मग उद्या सकाळी. हो साहेबांनो थांबा. हो तुला माहित नाही माझ्या गाऱ्याने दम गारणा घातलं एका 15 लाखाचा कॉन्ट्रॅक्ट द्यावा बघितलंय ना. साहेबांनो एका तुम्ही गायक केला सोना करतात. मी ऑलरेडी सोना असतंय मला हिरो करा हिरा करा. ते कसं मी माका ना चांगलं बाजू घेतात बरोबर. माका जरा चान्स द्या तुमच्या अल्बममध्ये. माका पण चमकात करा. ऐका आमच्या ऑर्केस्ट्रामध्ये शिकलेले चांगले प्रोफेशनल वादक असतात. सारखे हा त्यांच्यासारखे बरोबर. ते काय जमायचं नाही. पण मी आता सांगितल्याप्रमाणे एक डान्स अल्बम काढणार आहे. तुम्हाला एक्स्ट्रा मध्ये काम देतो मी. एक्स्ट्रा मध्ये माका काम धावला. पागल है क्या? एक्स्ट्रा में काम नहीं देगा. एक्स्ट्रा में लेगा बोला ऊपर का स्टूडियो रहेगा तेरा. मेरे भाई को मारेगा नहीं. अरे संजय ना तुम तो बड़ा स्टार बन गया. अरे आज एक सेल्फी लेते. हां ये ले चल सेल्फी. क्या है दीदी? क्या है? हां हम दोनों के साथ में. अभी जब संजय का बड़ा स्टार बनाया तभी इंस्टा पे डालेगा प्रोफाइल पे मस्त. क्या है? हाँ भेजेगा बाद में भेजेगा. हाँ भेजेगा पक्का. हाँ. लाइट कैमरा रोलिंग एक्शन. मल्हारवारी मोतियाने दावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. मल्हारवारी मोतियाने दावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. वा संध्या कडक परफॉर्मन्स.
आता तुझा असाच परफॉर्मन्स पुढे पण चालू दे म्हणजे आपले सगळे अल्बम हिट जातील एकदम खरं आहे. बघ, पुढच्या पत्रेला म्हणजे पुढच्या महिन्यात पंढरपूरची मोठी जत्रा येते आपल्याला तुझी 10-15 अजून भजनं लागतील. हा देतो ना साहेब. 4-5 दिवसात 10-15 भजनं लिहून देतो. पण एकच जरा सांगतो, ते भजनं लिहून ते जरा मला काही ॲडव्हान्स पैकी मिळेल का? मिळतील ना मिळतील. ते घरबीर घ्यायचे म्हणून म्हटलं. हा, ठीक आहे पण तुला आपला माहिती आहे उसूल होय होय. धंद्यामध्ये इमोशन्स नाही. अजिबात नाही. बरोबर. ठीक आहे चल आता तुला मी या इंडस्ट्रीमधले जरा 2-3 मोठे दिग्गजांची भेट करतो. अरे वा. चल चल. नमस्कार मंडळी. नमस्कार. अर्पिता बाधावाती तुम्हाला एक स्वागत आहे. आणि आज आम्ही घेऊन येत आहोत तुमचा आवडता कार्यक्रम जोडी तुझी माझी. जोडी तुझी माझी या सत्रामध्ये आपण आज भेटणार आहोत तुमचे आवडते कलाकार ज्याचं नाव सध्या मीडियावरती सोशल मीडियावरती म्हणा किंवा ट्विटरवर म्हणा सगळीकडे फेमस होत चाललेलं आहे. अशी ही जोडी तिचं नाव आहे गायक संजय पाटील साहेब आणि शेवंता. तर आता पहिले आपण संजय पाटीलकडे भेटणार आहोत. त्यांना माझा पहिला प्रश्न. नमस्कार साहेब. नमस्कार. नमस्कार. तर तुम्हाला माझा पहिला प्रश्न असा आहे की तुमचं काही दादर स्टेशनच्या अंबालीवरनं एक मोठे गायक आता तुमचा प्रवास आहे त्या प्रवासाबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगा आणि त्याचं यश कोणाला? हा, चांगला प्रश्न आहे. पहिलं म्हणजे सर्वात प्रथम पांडुरंगाची कृपा आहे आणि दुसरं म्हणजे आमचे वडील माझे गुरु खंडोबा पाटील. त्यांचं मार्गदर्शन आतापर्यंत मिळालं. आपल्या गुरुशरण साहेबांचं त्यांचं पण मार्गदर्शन आहे. आणि शेवंता म्हणजे माझी होणारी रुक्मिणी तिचं प्रेम आहे. आणि राहिलं शेवटी जनता जनार्दनचा आशीर्वाद आहे की अरे स्वतःसाठी एक घटा आहे वाजलं की जोरात. यांची आणि शेवंत जोडी तर मीडियावरती पूर्ण गाजते आहे. आणि आता यांच्या या विठ्ठलाच्या या रखमाईला आम्ही इथे बोलणार आहोत ते म्हणजे शेवंता. 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 तर जोडी तुझी माझी या कार्यक्रमाद्वारे आता आपल्याला एक सरप्राईज देणार आहोत. ते म्हणजे ह्या दोघांसाठी एक मोठं सरप्राईज आहे. आणि ते सरप्राईज म्हणजे ह्या इथे मीडियामध्ये आम्ही ह्या दोघांचं लग्न लावून देणार आहोत. काय म्हणताय? खूप मोठं सरप्राईज आहे. आणि हे चॅनलवरचं सर्वात पहिलं लग्न असं आहे की जे चॅनलवरनं डायरेक्ट लाईव्ह टेलिकास्ट होतं आणि डायरेक्ट चॅनल स्पॉन्सर करता येईल. ह्याचे स्पॉन्सर आहेत भास्कर म्हात्रे अँड कंपनी. तर आता हे जे लग्न आहे ते इथे तिथे नसून जिथून गायक संजय पाटील यांनी आपलं करिअर सुरुवात केलं ती जागा म्हणजे विठ्ठल रखमाईचं देऊळ या देवळामध्ये आम्ही ह्यांचं लग्न लावून देणार आहोत. तसंच हे लग्न आणखी एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे हे लग्न लिम्का वर्ल्ड रेकॉर्डमध्ये रेकॉर्ड होत आहे. त्याबद्दल तुम्हा लोकांना खूप खूप शुभेच्छा. तर हे आणि असं पाहत झाल्यानंतर तुम्ही बघत राहा फक्त आणि फक्त अर्पिता माझा. और क्या भाई तेरी तो शादी हो गई होगा भाई. अरे वाह एक नंबर. भाई हल्दी बल्दी हो गया अभी हम लोग का शो कौन करेगा? अरे हाँ तुम लोग का शो है. हाँ मैं करता है रात को आज आ जाओ. मैं अभी पैसा भरता है तुम मेरे को बाद में जीपे कर दे. आज जीपे करना है तो टेंशन हाँ. मत लो. आज चल फिर अब रात को मिलते हैं अपन. मी सोडा घेतो. पक्का? होय होय. हाँ चल रात को मिलते हैं. अरे मिलते हैं. तो मजा आएगा. कॉंग्रॅच्युलेशन संजय पाटील. धन्यवाद साहेब. धन्यवाद. अगं हे शेवंत बघतेस काय हे घे. जा. जरा
साहेबांसाठी जरा मस्त चिन्ह करा साहेबांना. हा? ए, संजय पाटील तुला हे सगळं करायला वेळ आहे माझी बसणं कुठे आहे? अहो, ते हा मीडियाने ठरवलं म्हणून म्हटलं जरा. नाही भजनाचं लक्षात आहे माझ्या, म्हणजे एक 4-5 दिवस दिले ना, एक पटापट लिहून देतो की तुम्हाला इतक्या. 4-5 दिवस आधी तिकडे 15 उलटून गेलाय निवडून तू म्हणजे ऍडव्हान्स पण घेतलेस. होय साहेब, अहो अरे ते वय काय देतो? अरे इकडे तुला 10 लाख ऍडव्हान्स दिलाय वरनं या प्रोजेक्टवर माझे 50 लाख अडकले. असं नका करू साहेब, गरिबांची एकदम माफी करणं होते तो म्हटलं मी तुम्हाला असं काय करता. बाबा हे बघ लक्षात घे तुझ्या 10 लाखावर ते तुझं घर माझ्याकडे गिरवी आहे. नाही तू दिलास ना तर ते विकून मी पैसे वसूल करेन. एका आठवड्याचा टाइम देतो तुला. हो असं नका करू. एक आठवडा. अहो, तुमची ती भाषा एका आठवड्यात पाहिजे. पण अहो, असं काय करता हो साहेब, ऐका ना. आणि गायक संजय पाटील यांच्यामध्ये वाद निर्माण झालेला आहे आणि हा वाद विकोपाला गेलेला आहे. संजय पाटील यांना आता ई-सिरीजमधनं काढून टाकण्यात आलेलं आहे आणि गुरुशा यांनी त्याच्यावर केस केली. आता हेच पाहायचं आहे की गायक संजय हे या इंडस्ट्रीमध्ये किती ट्रक घेऊन राहतात का. हा दुसरी गोष्ट म्हणजे गायक शिवशरण गुरुशरण आणि गायक संजय यांच्यामध्ये पॅचअप होणार का की गायक संजय पाटील हे पुन्हा रस्त्यावर येतील. हे आणि असं सर्व पाहण्यासाठी तुम्ही बघत राहा फक्त आणि फक्त अर्पिता माझा. हॅलो, हा हॅलो. ओ साहेब, असं काय करता? ऐका ना माझं. मी म्हटलेलं गुरुशरण साहेबांना की देतो म्हणून. अरे देतो म्हटलं ना, असं काय करते तुम्ही? नाही नाही हो, नाही असं नाही, म्हणजे रागवू नका. पण मी हॅलो हॅलो अरे आता नको बरं, नंतर आपण जाऊया मस्त क्रिकेट खेळायला. तुला कसं ठाव होतं? अरे हे बघ माझ्या राशी भविष्यामध्ये लिहिलंय प्रिय व्यक्ती भेटेल. अगं ते आज स्टुडिओमध्ये मला काही सुचना नाही लिहायला, म्हणून जरा लवकर आलो. ते काय बी लिहितात. एक काम कर, माझ्या राशी भविष्यात काय लिहिलं ते जरा मला सांग बघू. बरोबर बघते तुला बाकी पाणी देऊ का. अरे ते पाणी घेईन ना गं, मला काय लिहिलं ते सांग हो, जरा. बघते कामातून फुरसत. अरे बघ किती खरं लिहिलंय. कामातून फुरसत मिळेल विनामुळं होईल. अरे आपण कोण असतात. अरे काय बी लिहितात ग. हा असं राशी भविष्यात काय बी लिहितात ते. अरे राशी भविष्यात लिहिलेल्या गोष्टी जर खऱ्या असत्या ना तर आजपासून फक्त जगामध्ये 12 राशीच्या 12 गोष्टीच घडल्या असत्या. काय बी लिहितात फुचक कुठले. ते काही मला सांगू नकोस. शेवटी आणि शिकलेली सवरलेली लोकं पण ना आपलं राशी भविष्य बघतात ते करत. आणि मी तुला एक खरं सांगू. हा. ते आपले शेजारचे जाधव नाही हा ते काल 30 वर घरीच बसलेले. कशाला? अरे त्याच्या राशीमध्ये लिहिलं होतं अपघात घडते म्हणून. घडला अपघात? अरे तेच तर सांगते मी तुला. ते रात्री स्कूलवरून खाली पडला आणि त्याचा पायाचा हाडच फोडला. अरे त्यांच्यासारख्या गप्प बाई एवढ्याशा स्टुलावरती चढणार तर ते पडणार, त्यांचं पाय मोडणार. या राशी कशाला लिहायला पाहिजे? काय बी खोटसारखं बोलते. राहू दे, तुझं काय माझा पटणार नाहीये आणि तुझं शांतपणा तुझ्याच कमेंट ठेव. होय. बरं मला सांग मी तुझ्यासाठी चहा बनवू की कॉफी आणू काय आणू. अरे ते चहा कॉफीचं मरू दे. एक काम कर जरा इथं ये. हा? ते काय टेबल बिबल मध्ये ठेवते. बस इथं जरा बस. पाय पसरून बसूया. माझं जरा आहे ना टोचकं दाबून दे. 4 दिवस झालेलं आहे भणभणतंय.
माझ्याकडे जे काही यश आहे, प्रसिद्धी आहे, प्रगती आहे, ती कोणामुळं? आणि त्या पांडुरंगामुळे की त्याच्या मोहर बसलं की माझं लिवायला कसं पटापटा सुचतंय बघ. हा, या कुटुंबासाठी येतो बसायला देतात अशी काय करते दुसरी म्हणते. हा, मी तुझ्यासाठी लई खुश आहे. बघ ना आपलं किती चांगलं घर आहे, आकाशाचं बाळ आहे आणि एवढं जीव लावणारा समजदार आहे. मला कशाची बी कमी नाही. हा, मला कमी आहे की. तर अरे माझी वय लागली. ए जेवण इकडे घे. अरे अशी काय असते की थांब, तुझ्यासाठी गंमत आणली आहे. माझ्यासाठी होय. हा, हे शेवंती, आता रडते कशा पायी? हा, डोळ्यात पाणी काढतेस. म्हणजे हा, मला ना आपले जुने दिवस आठवले. ती कशी धूळमध्ये शेवंती बसणारी गजरे विकायची आणि तो माझा संजय एवढ्या उन्हात जड जड बॅगा घेऊन इकडच्या तिकडे तो चढायचा. आपण कुठच्या कुठे आलो आज संजय? होय खरं आहे. आता आहे ना, मला एकच विचार आहे. आपला शुभम आहे ना, त्याला मोठं करायचं. त्याचं दवा पाणी, त्याचं औषध पाणी, त्याचं पुस्तक, त्याचं अभ्यास, त्याच्यासाठी जरा पैकी लागेल ना. मग जरा आता आपण मेहनत करतो म्हणतो, लई काम करणार, लई मेहनत करणार मी बघ. तू चिंता करू नका. संजय, तू एवढं कष्ट करू नकोस. उद्या तुला काही बी झालं माझा जीव वळवळ करत असतो आणि तू मला चिंता सांगतो. तो पुरुष आहे, तुला फोन करतो आणि नेहमी त्याचा फोन आल्यावर तू कावरा कावरा होतोस. मला खरं खरं सांग, काय झालंय त्याच्यासोबत? अरे आता खरं सांगायचं ना, म्हणजे कसं आहे की तो गुरुशाला मला नेहमी म्हणतो, ए संजय, हा तू ते भजन बिजन लिहितो, तू ते लावण्या आणि रॅप लिहत नाही. आजकाल लोकांना ते लावण्या आणि रॅप सगळं आवडतंय बघ. तू काय नुसती आपली भजनं लिहितो, तर मला भजनाला लावण्या आणि लिहायला सांगतो. पण तू जसं भजन लिहितो तुझं, तसं तू हेही लिही, तुला जमेल की. हा, अरे प्रयत्न केला होता. अरे पण त्याचं काय आहे, तर गुरुशरणला माझ्या लावण्या बी भाज्यातच वाटतात. काय बोलायचं आता. संजय, हा, तू तुला बाबा आठवतो? तो आपल्याला बोललेला 5 वर्षानंतर आपलं सगळं काय फिरेल. मला भीती वाटते संजय. अरे तो बाबा खुरचड होता. पण तुला एक सांगू, खरं काय झालं ते सांगू का तुला? अगं शेवंते, मी आहे ना गुरुचरण साहेबांकडनं 10 लाख रुपये उसनं घेतलं होतं या घरासाठी. आता तो 4 दिवस झालं मागे लागलाय की मला गाणी लिहून दे, गाणी लिहून दे. आता त्याची गाणी लिहली नाही ना, तर तो त्याला मी 10 लाख रुपये कसं देणार? हा, या घराचा हप्ता कसं भरणार सांग मला? पैका जाते. तो म्हणला पैका नाही मिळालं, जर गाणी नाही लिहून मिळाली तर तो घर घेऊन टाकल, विकल आपलं घर. मला एक खरं खरं सांग शेवंते, मला एक सांग, जर उद्या मला फुटपाथवरती राहायची वेळ आली, तू माझ्या संग राहशील का फुटपाथवरती? हा, हे बघ संजय, हा. तुम्हाला घरात काय आणि ते झोपडीत काय? तुम्हाला फुटपाथवर ठेवशील ना, मी राहीन तुझ्यासोबत. पण एवढं घाबरत राहू नकोस तू. अरे मी कुठं घाबरतोय? ते पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, तुझं प्रिय आहे. मी काम असं पटापटा करीन, असं फक्कड करीन. हा, तू काही चिंता करू नका. हा, तू एक काम कर, तुझा मस्त एक अशी मस्त फक्कड कॉफी आण म्हणून. हा, काहीतरी सुस्त काय बघतो. हा, हा, शेवंताला कसं बसं गुंडाळलंय. आता सुचना सगळी झालेलं आहे. काय करायचं, एक गाणं सुचत नाही म्हणतं. अरे बाबा, काय करायचं? तो ज्योतिषी बाबा म्हणला होता, अरे 5 वर्ष तुझं कसं जाईल? एकदम झकास. हा, एकदम मस्त. अरे तुझा गुरु लय भारी हाय. हा, तुझ्या गुरुमुळं तुला काहीतरी कला अवगत असेल, एकदम अभ्यास त्याच्यात आम्हाला काहीतरी करशील म्हणून. अरे पण माझा गुरु कोण आहे? कोण आहे माझा गुरु? माझे मित्र, माझे वडील आहेत माझे गुरु, खंडोबा पाटील. त्यानं मला शिकवलं भजन, म्हणून आज मी इथवर आलो. म्हणून तर लोकांना माझं भजन आवडतं. तो माझा खरा गुरु. हा, ज्योतिषी बाबा, मद्रासी बाबा तो याला म्हणला होता की शुक्र आणि बुधाची काहीतरी युती आहे, त्याच्यामुळे तुला लय पैका मिळेल. अरे
पण माझा खरा शुक्र आणि तुझा कोण हाय? कोण हाय? अरे तो गुरुशरण साहेब हाय. त्याच्यामुळं मी आज इथवर आलो. माझ्याकडे लय पैसे हाय. हा आता चुकतंय त्याचं. नाही काय बोलतो मी? माझं चुकतंय कारण मला आता काही लिवायला सुचत नाही हाय. म्हणून माझं चुकतंय का पुरुषांना असं करणारच तो. त्याचं शेवटी पैकाचं सवाल आहे. हा सगळ्यात महत्वाची गोष्ट विसरलो की माझा चंद्र. अरे माझा चंद्र कोण आहे? माझा चंद्र ती शेवंत आहे. तिच्या प्रेमानं मला आजवर जगवलं आहे. खरंच तिच्या प्रेमानं मला जगवलं आहे. अरे मग ज्योतिषी बाबाचं ऐकू की कोणाचं ऐकू? हा हे ग्रह तारे हे समजे खरे असतात काय? अरे मी तर नाही बोललो बाबा त्या ग्रह ताऱ्यांना काय करतात. तरी मी खुळ्यावाणी त्यांच्यावरती विश्वास ठेवतो माहिती. पण पांडुरंगाला मी बघितलं नाही. पण आजवर मला साथ कोणी दिली? माझ्यावरती कृपा कोणी केली? अरे त्या पांडुरंगानं केली रे बाबा. पांडुरंगानं केली. मग माझं काय सुचत का नाही हाय? खरं माझं ठकून फिरायची पाळी आली. काय सुचत नाही मला. काय कर सुचलं की आता कळलं मला. अरे मला आज सुख मिळालं. ते सुख मला नुसतं पांडुरंगानं दिलं. पण पांडुरंगाला माहिती आहे नुसती सुखाची चव ओढली तर जीवनाचं महत्व कळणार नाही. त्याची मजा येणार नाही. का समजत कमी आलं पाहिजे. का दुःख समान असलं पाहिजे. मग कसं आयुष्याला गोडवा येतोय बघ. पांडुरंगा आता कळलं इथला तिची कृपा. तुझा खेळ हाय समजा. तू मला या सुख दुःखाच्या झोक्यात बसून नुसतं आपलं झुलतोय. आता मला कळलं याच्यावरती काहीतरी लिहायला पाहिजे. अरे पेन कुठं गेलं? कधीपासून वेळ काढतोय तू? अरे किती टाइम देऊ तुला? अरे आता अजून किती वेळ देऊ? पुढच्या 15 वर ती जत्रा आली आहे. कधी एडिटिंग कधी करू? ते लॉन्च कधी करू? त्याच्यामुळे माझं नाव झालंय मला. अरे माझ्यामुळे त्याचं नाव झालंय. अरे शीस हे बघ मी पण माणूस आहे. ह्याच्यावरच माझा धंदा चालतो आणि या धंद्यावर माझा घर चालतो. अरे किती वेळ अजून? आता टाइम किती उरलाय? सुचलं. अरे सुचलं मला. जे हवं होतं ते सुचलं. चंद्रभागे तेरी पंढरी मेळा. चंद्रभागे तेरी पंढरी मेळा. चंद्रभागे तेरी पंढरी मेळा. विठ्ठल चरणी भक्तीचा मळा. विठ्ठल चरणी भक्तीचा मळा. विठाई माऊली विठाई माऊली. कुठे हरवला होता माझा संजय पाटील? आता बघ हे अल्बम झाला ना मस्त एडिटिंग वगैरे करतो आणि लगेच लॉन्च करून टाकतो. आता आपल्याला परत ते दिवस येतील. उद्या येऊ का स्टुडिओमध्ये? उद्या ये ना. ऍडव्हान्स काय तुझे उरलेले पण देऊन टाकू. कुणी सुख द्याले दुःख द्याले.